तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका डीजे. तर माऊलीच्या घरी आलो होतो. माऊलीला घेतलं होतं आणि ओमकारला घेतलं होतं. तर आपण डायरेक्ट पोहोचलो होतो साईडवरती. तर मुकदम आणि ओमकार बार आथरीत होते आणि माऊली खालून बार बांधून देत होता आणि मी वरती बार ओढत होतो. तर बार ओढून झाले होते, तर आपल्याला घ्यायचे होते बार बांधून. बॉक्स कंप्लीट करायचे होते, तर बॉक्स कंप्लीट बांधून झाले होते. मुकदमाचं पर सुद्धा लई दिवसातून आलं होतं कामावरती. तर संपत घोडे म्हणत होते मुकदमाचा मुलगा आलाय कामाला, आता घ्या त्याला कामाला, नाही का. आपले संपत घोडे बारला बँड देत होते. तर बँड देऊन झालं होतं, तर आपल्याला जेवणाचा टाइम झाला होता. तर आपण निघलो होतो जेवणासाठी. तर पाहू शकता यांच्या टिंगल्या मजाक मस्ती चालली होती. ओमकार शेठ म्हणले चला जेवायला. तर आपला हा बांड्या दिवाळी खाऊन सुस्तावला होता, बार सुधारला होता. तर ओमकार शेठ म्हणले चला जेवण करायला. आपलं जेवण झालं होतं, तर आपण बरंचसं काम उरकलं होतं. तर आपली झाली होती सुट्टी, 5:30 वाजले होते. तर आपण चहा पिऊन निघतोय घरी. तर घरी मी ओमकार पार पॅक होऊन निघलो होतो. जर्किंग होतं नाही का आमच्याकडं. तर घरी आलो होतं, तर तेवढ्यात गाडी आणली होती शोल्डर मारायला. कारण आपल्याला तेवढं सॉकेट ऑर्डर केलं होतं, तेवढं शोल्डर मारायचं होतं. तेवढं शोल्डर करून झालंच होतं. तर आपण आलो होतो मंदिराकडे. तर मंदिराकडे साहिल बसला होता. थंडी शिटली सकाळी यायलाच लागतंय. तर साहिल काय म्हणतोय तुम्ही ऐकलंच असेल, तर विषय शेकोटीचा आहे. तर आपल्या मिनी ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका डीजे वैभव.